नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आज मी तुमच्या भेटीसाठी एक नवीन पुस्तक आणले आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ऑफबीट भटकंती. या पुस्तकाचे लेखक आहेत जयप्रकाश प्रधान. तर हे पुस्तक कशाबद्दल आहे? लेखक आणि त्यांच्या पत्नींनी 7 खंडापैकी 6 खंडांची जी काही सफारी केली आणि त्याच्यामधले काय त्यांनी ऑफबीट प्लेसेस शोधलेले आहेत त्याची ही सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे. जसं की नॉर्थ अमेरिकेतील त्यांनी अथाबास्का सारखं ग्लेशियर जे अलास्कामध्ये याच्याबद्दलची माहिती आहे. त्याच्यानंतर कोलोराडो किंवा कॅनडामधले काही ऑटम शिखर त्याचे ठिकाणांची खूप छान माहिती दिलेली. त्याच्यानंतर मेक्सिको सारखा देश याच्यामध्ये एक्सप्लोर केलेला आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये जर गेलो आपण तर पेरू, ब्राझील बद्दलची खूप छान सगळी माहिती आहे. मध्य अमेरिकेतील काही देश आहेत जसे की निकाराग्वा आहे किंवा कोस्टारिका आहे. तर ह्या देशांची पण भरपूर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर जर युरोपमध्ये गेलो आपण तर लंडन, फ्रान्स, जर्मनी किंवा इटली ह्या देशातल्या सुद्धा ऑफबीट प्लेसेस याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. मध्य युरोपमध्ये आपण जर गेलो तर त्याच्यामध्ये ते ग्रीसमधले काही आयलंड आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्या माल्टा सारखा देश शोधलेला आहे. सायप्रस सारखं बेट ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर ती त्यांनी सहारा वाळवंटामध्ये जी काही सफारी केली त्याच्याबद्दलची खूप छान माहिती दिलेली आहे. स्कॅन्डिनेव्हियन देश जे त्यांनी एक्सप्लोर केलेले आहेत त्यातले जे काही नॉर्दर्न लाईट्स किंवा मध्यरात्रीचा सूर्य याच्याबद्दलची खूप छान माहिती याच्यामध्ये मिळते. या पुस्तकांचे टोटल 3 भाग आहेत आणि 4था भाग स्पेशली अंटार्क्टिका आणि आर्टिकसाठी आहे. तर या खंडातल्या सफारीबद्दलचे पण खूप छान एक्सपिरियन्स त्यांनी त्या पुस्तकांमध्ये शेअर केलेले आहे. त्यामुळे हे जर पुस्तक वाचलं तर आपल्याला भर पडेलच, पण ज्यांना ऑफबीट प्लेसेस एक्सप्लोर करायच्या जगातल्या त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप गाईड म्हणूनच काम करणार आहे. मी रिकमेंड करेल की एकदा हे पुस्तक वाचा.